हॅलो हाय, मी संध्या कुलकर्णी. आज जरा ना सकाळी थोडंसं जेवण जास्त झालं. ग्रहण होतं, 11 वाजताच जेवलो आम्ही. 11च्या आत जेवलो खरं म्हणजे, कारण 11 वाजेपासून मग वेळेस पाळायचे होते म्हणून 11च्या आत जेवण झालं. पण ते थोडंसं जास्तच झालं पुरणाचं जेवण, मला काही ते पचत नाही एवढं, मग ते जास्त खाल्लं गेलं. आता मी संध्याकाळी जेवले नाही, पण पोट असं गच्च झालं. म्हटलं चला फिरून यावं. आता निघाली फिरायला. चला, काही फार लांब जात नाही आम्ही, पण तरी मी आता बऱ्याच दिवसातून चालली बरं का, म्हणजे संध्याकाळची फिरायला. नाही तर मी आता बंद केलं, म्हणजे सोबत कोणी नसते म्हणून मी जात नाही. चला आता निघाली मी फिरायला. भाजीवाले एवढे नाही त्या ग्रहणामुळे आज काही भाजीवाले कुठे नाही. दुकानं बहुतेक सगळे बंद आहेत आज. ग्रहण होतं आणि शिवाय आज सुट्टी असल्यामुळे दुकान बंद आहेत. 9:30 झाले आम्हाला. दुकानं सगळं बंद दिसते आहेत ना. कैसे रे चिकू? हाँ चिकू छोटे 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 छोटे. ए भेंडी कैसे? भेंडी 10 रुपये पाव. भाजी नाही आम्हाला. आम्ही फिरायला आलोय, पण बघितली भाजी काय सुट्टी असल्यामुळे फार गर्दी नाही आहे. पुढे जायचं आहे, मला काही चालायचा प्रॉब्लेम नाही. आज गर्दी नाही आहे. चला या इकडनं, मग गाडी एक हळूहळू संध्याकाळचं जेवण झालेलं असतं. मला फार सवय होती जेवण झाल्यावर फिरायची. पहिले मी रोज जायचो, एक दिवस गेली नाही ना तर मला असं जमतच नव्हतं मला. आता तर काय झालं की सोबतच कोणी नसते ना माझ्या, संध्याकाळचं माझं फिरणंच बंद झालं खरं म्हणजे. नाही तर सोबत कोणी असते मी कायम जायची. आम्ही तर काय करतो, ते खामकरबाई असायच्या ना, तेव्हा पूर्ण असं आम्ही चक्कर मारायचो. पूर्ण सोनीघराच्या तिथून पूर्ण तिथून यायचो. पण आता काय होते खरं म्हणजे सोबत कोणी नसते ना, मग एकटीला जायला नको वाटते. बाकी काही नाही, पण एकटीला संध्याकाळचं नको. दिवसात ठीक आहे, मी सकाळी जाते, एकटीच असते मी सकाळी, पण संध्याकाळचं नको वाटते एकटीला जायला. कोणीतरी सोबत असलं की मग बरं वाटते. हां, मग संध्याकाळचं थोडंसं जेवण झालं की निघा मग. आणि माझं जेवण कसं लवकर असतं, 7:30ला जेवतो मी, मग काही नाही वाटत, निघतो हळूहळू. तर आता सोबत नसल्यामुळे मी जाणंच बंद केलं, आता जातच नाही. आणि आज तर मी त्या ग्रहणामुळे फिरायला पण नाही गेली. सकाळी मॉर्निंग वॉकला पण नाही गेली, म्हणून म्हटलं आता त्या म्हणता येतं निघावं. त्या कधी येत नाही माझ्यासोबत फिरायला, पण आज आले. चला, स्वीटवाले चालू असतील, पण बाकीचे दुकानं सगळे बंद झालेच आज. कोणी असं काही
वाजताना पण काही गर्दी नाही आहे अजिबात. चाललंय आता हो घरी निघालो. थोडंसं बरं वाटलं आज फिरलं थोडंसं संध्याकाळचं जरा बरं वाटलं मला. ते कसं ते वरची भाडेकरू येते पण तिचं लहान बाळ आहे आणि काय होते मग तिला एकटीला घ्यावं लागते. मला घेऊन जमत नाही चालणं आणि तिला एकटीलाच मग त्याला घ्यावं लागतं. मग त्याच्यामुळे आणि तिला मग एका साईडला घेतल्यामुळे पण हात दुखतो ना म्हणून मग नाही तर ती यायला तयार असते पण मीच म्हणते नको बाई कुठे येते त्याला घेऊन यायचं म्हटल्यावर. हा त्याचे पप्पा घरी असते की मग आम्ही येतो फिरायला. असं नाही यायला फिरायला. गाड्या वाढून छान आलो आता आम्ही घराच्या. आज काही ट्रॅफिक नव्हती म्हणून फिरायला असं काही हे नाही वाटतं. ट्रॅफिक असते ना की मग फिरायला नको वाटते आणि इतकी गर्दी असते ना रस्त्यानं की मग ते चालणे असं वाटते नको. उगीच कोणाचा धक्का लागला गाडीचा काही झालं म्हणजे नको. आता तर ते बाहेरचे ॲक्सिडेंट ऐकले नाही की फार भीती वाटते मनाला. असं वाटते नको. पण आज अजिबातच गर्दी नव्हती रस्त्यानं काहीच गर्दी नव्हती आणि दुकानं पण पटापट सगळे दुकानं पटपट बंद झाले कारण ग्राहक नसतील मग दुकानं तरी ते काही चालू ठेवून करते. दुकानं पण बंद झाली. आता हळूहळू जायचं घरी आपल्या. चला हळूहळू निघायचं. गरम व्हायला लागलाय आता. फॅन लागतो फॅनशिवाय जमत नाही. फार गरम होते आता मात्र फॅन लागतो. आता प्रॉपर आता उन्हाळा सुरू होईल. एकदा होळी झाली ना की प्रॉपर उन्हाळा आता हळूहळू थंडी कमी होईल आणि उन्हाळा चालू. हा जो आता आम्ही मारला हा खूप मोठा चक्कर असो. कमानीपर्यंत म्हटलं नाही तर जवळ आहे पण आम्ही स्टेशनला गेलो मोठा चक्कर झाला आमचा. पण ट्रॅफिक नसल्यामुळे आम्हाला काही आठवलं नाही. ट्रॅफिक असलं तर आठवलं असतं चक्कर एवढं मोठं. चला चालले आता घरी. आलो घरी. थोडंसं फिरलं की जरा बरं वाटते आणि आज मी सकाळी पण नव्हती गेली ना बाहेर म्हणून थोडंसं आता जरा चला आत्ता घरी आला. काय असते सारखी फिरायची सवय झाली ना. आज मी सकाळी गेलीच नाही ग्रहणामुळे आणि म्हटलं नको जायला. मग ग्रहण 11च्या आत आम्ही जेवण करून घेतलं. म्हणजे जेव्हा काय झालं आजकालची ते पुरण होते पुरणाची पोळी खायला गेली. पोट असं गच्च झालं त्याच्यामुळे मला आता संध्याकाळी जेवायचं पण नव्हतं आणि ते संध्याकाळी मग देवाची पूजा आंघोळी मग पूजा स्वयंपाक तर काही नव्हतं. यांनाच थोडा करायचा होता. मला तर काही जेवायचं नव्हतं. मग सगळं आटोपलं आणि त्या पण म्हटल्या चल फिरायला. म्हटलं चला आहे ह्या सोबत आता आहे आमच्या शेजारीच राहत. मग त्या म्हटलं चल चलते का म्हटलं चला. मग तेवढं फिरणं झालं थोडंसं बरं वाटलं. काय असते थोडंसं सवयच माणसाला ती सवय झाली ना आणि मग चाललं नाही की कसं तरी होते. पण आता थोडंसं मला मोकळं वाटते. हां तर ठीक आहे मला धाप थोडी लागते पण मला फिरणं गरजेचं आहे माझ्या तब्येतीला. मग मी जाते फिरायला. चला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा
आणि धुलिवंदनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. बाय.